नमस्कार प्रेक्षकांनो, सावल्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे अमृताने गुड न्यूज दिलेली असते. अमृता प्रेग्नेंट आहे ही बातमी आता घरामध्ये कळल्यानंतर सगळेजण आनंदाने इथे जणू काही नाचायलाच लागतात. सगळेजण अमृताची खूपच जास्त काळजी घ्यायला लागतात. तर इथे तिलोत्तमाला काय करू आणि काय नको असं झालेलं असतं. तिलोत्तमा अमृताची फार काळजी घेत असते. तिला म्हणत असते की तू माझं इतक्या वर्षाचं स्वप्न पूर्ण केलंस. या घरामध्ये आता लवकरच लहान बाळ येणार आहे आणि त्याचा मला भयंकर आनंद झालेला आहे. तेव्हा तिलोत्तमाने अमृताला बाळाचा जन्म अजून झालेला सुद्धा नाही आहे तरीसुद्धा बाळासाठी चेन गिफ्ट केलेली असते. आणि एकदा का माझं नातवंड जन्माला आलं की त्याच्या गळ्यामध्ये ही चैन घाल असं तिलोत्तमाने अमृताला सांगितलेलं असतं. तर प्रेक्षकांना थोडक्यात काय, तर इथे अमृता प्रेग्नेंट आहे, तिने गुड न्यूज दिलेली आहे म्हणून सगळेजण तिचं कौतुक तर करतच असतात पण तिचे लाडसुद्धा करत असतात. आणि ही गोष्ट कुठेतरी ऐश्वर्याच्या मनामध्ये खटकत असते. ऐश्वर्याला वाटत असतं खरं तर आपण सगळ्यात आधी गुड न्यूज द्यायला हवी होती. ऐश्वर्या बघत असते तर इथे शेखरसुद्धा आता सुधारलेला असतो. तो अमृताची काळजी घ्यायला लागलेला असतो. अमृताला काय हवं काय नको ते तो स्वतःहून बघत असतो. मी बाबा होणार आहे म्हणून तो अमृताकडे जास्तीत जास्त लक्ष देत असतो. आधी त्याने ज्या काही चुका केलेल्या असतात त्या सगळ्या चुका त्याने आता बाजूला सारलेल्या असतात आणि तो स्वतःहून मी अमृताची काळजी घेणार, तिला काय हवं नको ते मी बघणार असं तो सगळ्यांना सांगत असतो. इतका आनंद राजकुमारला झालेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राजकुमार तर तिची काळजी घेतच असतो पण इथे सावळीने सांगितलेलं असतं तुम्ही एकासुद्धा कामाला हात लावायचा नाही, सगळी कामं आम्ही करणार, तुम्ही फक्त आराम करायचा. तेव्हा अमृता म्हणत असते अगं आराम कशाला करायचा, मी जेवढी हालचाल करेन तेवढं चांगलं असतं या दिवसांमध्ये. तेव्हा इकडे आता सावली म्हणत असते तुम्ही एक काम करा ना, तुम्ही ते व्यायाम वगैरे करतात ना तसं काहीतरी करा, कामं करायला आम्ही आहोत ना. तर प्रेक्षकांनो, सगळ्यांचं बोलणं आता ऐश्वर्याच्या कानावरती पडत असतं. तिला आता खूपच जास्त राग येत असतो की अमृताने गुड न्यूज काही दिली तर सगळं अटेन्शन त्या अमृताला मिळायला लागलं. बाळाचा जन्मसुद्धा झालेला नाही आहे तर तिची इतकी काळजी घेतली जाते. तिच्याकडे आता सगळ्यांचं दुर्लक्ष झालं पाहिजे असं ऐश्वर्याच्या मनामध्ये आलेलं असतं. ऐश्वर्या इथे नीलला म्हणत असते की मला असं वाटतं की आपणसुद्धा गुड न्यूज दिली पाहिजे. तेव्हा नील म्हणत असतो अगं पण अमृता वहिनी आता प्रेग्नेंट आहे, आता तिचीसुद्धा काळजी घेतली पाहिजे ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की बरोबर आहे, त्या गोष्टीचा मला आनंद आहेच पण ही गुड न्यूज सगळ्यात आधी आपण दिली असती तर जास्त बरं झालं असतं नाही का. तेव्हा इथे नील म्हणत असतो हीच गोष्ट मी आधी तुला म्हणालो होतो ना. तेव्हा प्रेक्षकांनो, ऐश्वर्या म्हणते पण आता मीही बाळाचा विचार करते. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता थोड्या दिवसांमध्येच ऐश्वर्या चक्कर येऊन पडते आणि त्यानंतरला ती सगळ्यांना सांगते की मी प्रेग्नेंट आहे म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसलेला असतो. तेव्हा ती डॉक्टरांकडून आलेली असते, सगळ्यांना आपला प्रेग्नेन्सी रिपोर्ट दाखवते आणि म्हणते मी प्रेग्नेंट आहे म्हणून. तर प्रेक्षकांनो, अमृताचे होणारे लाड पाहून इथे ऐश्वर्या आता खोट्या प्रेग्नेन्सीचं नाटक करते. तिने खोटे प्रेग्नेन्सी रिपोर्ट आणून सगळ्यांना दाखवलेले असतात. तेव्हा घरातल्या सर्व लोकांना भयंकर आनंद झालेला असतो. अरे वा, एकाच वेळी 2-2 गुड न्यूज. तेव्हा तिलोत्तमाला आता इथे ऐश्वर्याला सुद्धा कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, सगळ्यांना आनंद तर झालेला असतो प्रेग्नेन्सी रिपोर्ट बघून. पण त्यानंतरला सावळी म्हणत असते की सारंग सर, एक गोष्ट मला कळत नाही आहे, म्हणजे इथे ऐश्वर्या मॅडम आत्तापर्यंत प्रेग्नेंट नव्हत्या पण इथे अमृता वहिनी जशा प्रेग्नेंट आहेत ही बातमी कळल्यानंतर ऐश्वर्या मॅडमसुद्धा कशा काय प्रेग्नेंट असू शकतात. तेव्हा सारंग म्हणतो असं काय बोलतेस तू सावळी, अगं ही तर चांगली गोष्ट आहे ना, तू ऐश्वर्या वहिनीवरती संशय घेतेस का. तेव्हा इथे सावली म्हणत असते नाही नाही तसं नाही आहे, जर त्यासुद्धा प्रेग्नेंट असतील तर ही तर आनंदाची गोष्ट आहे ना, आपल्या घरामध्ये 2-2 छोटे बाळ येणार. तेव्हा इथे सावळीला आता संशय आलेला असतो.
ऐश्वर्याकडे बघून, म्हणजे जर ती प्रेग्नेंट असेल तर आनंदाची गोष्ट आहेच, पण तिने नाटक केलं असेल तर, असा आता विचार सावळीच्या मनामध्ये आलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सावळीसुद्धा टेन्शनमध्ये आलेली असते, पण ती आता स्वतः या गोष्टीचा खुलासा करण्याचा प्रयत्न करत असते. तर प्रेक्षकांनो, इथे आता प्रेग्नन्सीमध्ये अमृताचे खूप लाड होत असतात. इथे राजकुमार तर आपल्या बायकोसाठी स्वतः ज्यूस तयार करत असतो. तेव्हा ऐश्वर्याची इच्छा असते की नीलने सुद्धा माझ्यासाठी या सर्व गोष्टी कराव्या. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते की नील, अरे तू बघतोयस ना, इथे राजकुमार दादा वहिनींसाठी किती आणि काय काय करतायत. तू त्यांच्यासारखा नाही आहेस हा. तू सुद्धा माझी काळजी घेतली पाहिजे ना. तेव्हा नील म्हणत असतो, ऐश्वर्या, अगं आता या घरामध्ये कितीतरी माणसं आहेत. तुला जे काही हवं आहे तू कुणाकडेही मागितलंस तरी तुला मिळेलच ना. हे बघ, मी ऑफिसमध्ये जात असतो, मला प्रत्येक वेळेला तुझ्याजवळ थांबता येणार नाही आहे, पण माझ्याने जेवढं शक्य होईल तेवढं मी सगळं करणार. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तिलोत्तमाने अमृताला जशी एक चेन गिफ्ट केलेली असते, तशीच तिने आता ऐश्वर्याला सुद्धा एक चेन गिफ्ट केलेली असते. आणि ती म्हणते की कुणीही होऊ दे, मुलगा होऊ दे की मुलगी, ही चेन त्या बाळाच्या गळ्यामध्ये घालायची. तेव्हा प्रेक्षकांनो, ऐश्वर्याला खूप आनंद होतो. त्यानंतर इथे ऐश्वर्या म्हणत असते की चला, आता फक्त संपूर्ण अटेन्शन अमृता वहिनींना मिळणार नाही, तर थोडंफार अटेन्शन माझ्याकडे सुद्धा येईल आणि मला तर तेच हवंय ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याचं चालणं, बोलणं, हे बसणं उठणं याच्याकडे सावळीचं बारीक लक्ष असतं. अमृतामध्ये आणि ऐश्वर्यामध्ये खूपसा फरक असतो. तेव्हा सावली म्हणत असते की खरोखर जर ऐश्वर्या मॅडम प्रेग्नेंट असतील तर चांगली गोष्ट आहे, पण नसतील तर मला या गोष्टीचा खुलासा केला पाहिजे. तेव्हा इथे ऐश्वर्याला आता खरोखरच चक्कर आलेली असते. तेव्हा ती म्हणत असते की मला चक्कर येते, मला चक्कर येते, तेव्हा मी डॉक्टरांकडे जाऊन स्वतः चेकअप करेन, असं ती आता म्हणत असते सगळ्यांचं अटेन्शन मिळवण्यासाठी. तेव्हा प्रेक्षकांनो, नील म्हणत असतो की चल मी तुझ्याबरोबर येतो डॉक्टरांकडे. तेव्हा ऐश्वर्या नीलला म्हणत असते की तू माझ्याबरोबर येऊ नकोस, मी एकटी जाईन ना. तेव्हा इथे सगळ्यांना आता ऐश्वर्या का बरं नको म्हणते आणि डॉक्टरांना घरी बोलवलं जातं आहे त्यालासुद्धा ती नकार देते. तेव्हा इथे सावली म्हणत असते की ऐश्वर्या मॅडम, तुम्ही कुठेही जायचं नाही आहे. अहो, आपल्या फॅमिली डॉक्टर आहेत ना, आणि त्या गायनॅकसुद्धा आहेत, त्यांना मी घरी बोलावलंसुद्धा. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, का बोलवलंस तू त्यांना घरी? तेव्हा सावली म्हणते, अहो अशा अवस्थेमध्ये तुम्ही एकटीने डॉक्टरांकडे जाणं योग्य आहे का? आपल्याकडे डॉक्टर घरी येतात ना, मग ते तुम्हाला चेक करतील. तुम्ही अजिबात बाहेर एकट्याने जायचं नाही. मी बरोबर केलं ना आई? तेव्हा तिलोत्तमा म्हणते, अगदी बरोबर केलंस तू. ऐश्वर्या, अशा अवस्थेमध्ये हट्टीपणा करायचा नसतो. तू एकटी का बरं जाशील बाहेर? आणि त्यात तू नीललासुद्धा नको म्हणतेस. डॉक्टर येतील आणि स्वतः तुला चेक करतील. आम्हाला कळू दे तरी, नक्की तुझी तब्येत ठीक आहे ना, तुला काय होतं आहे, म्हणजे तशी आपल्याला काळजी घ्यायला. आणि प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याचं भांडं फोडण्याचा हा चांगला आता मार्ग चालून आलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, डॉक्टर येतात आणि इथे आता ऐश्वर्याला चेक करतात. ऐश्वर्या घाबरलेली असते. ती म्हणत असते की आता मी ठीक आहे, आता मला चेकअप वगैरे करू नका. पण इथे आता तिलोत्तमा काही ऐकत नाही. ती म्हणते, नाही नाही डॉक्टर, तुम्ही ऐश्वर्याचा चेकअप करा. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ऐश्वर्याचा चेकअप केल्यानंतर इथे खूप मोठ्या सत्याचा उलगडा झालेला असतो. डॉक्टर इथे हैराण होतात. त्यांना खूप मोठा धक्का बसतो. त्या म्हणतात, हे कसं शक्य आहे? तुम्ही तर म्हणताय की त्या प्रेग्नंट आहेत म्हणून, पण तशी काही लक्षणं जाणवतच नाही आहेत. ह्या प्रेग्नंट नाही आहेत. तेव्हा इथे सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. तिलोत्तमा म्हणते, डॉक्टर हे काय बोलताय तुम्ही? डॉक्टर म्हणतात, मी खरं तेच बोलते. हवं तर तुम्ही दुसऱ्या डॉक्टरांकडून चेकअप करून घ्या. ह्या प्रेग्नंट नाही आहेत. तुम्हाला कशावरून वाटलं त्या प्रेग्नंट आहेत? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याने प्रेग्नन्सी रिपोर्ट केलेला असतो. तेव्हा तो सुद्धा डॉक्टरांना दाखवला जातो. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात की हा प्रेग्नन्सी रिपोर्ट खरा आहे की खोटा ते मला माहीत नाही, पण हे बघा, तसं असेल तर तुम्ही पुन्हा एकदा यांच्या सर्व टेस्ट तुम्ही करून घ्या, पण ह्या प्रेग्नंट नाही आहेत, हे मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगते. तेव्हा प्रेक्षकांनो, सावली म्हणत असते की डॉक्टर, अहो असं काय करताय? प्रेग्नन्सी रिपोर्ट त्यांनी केला आहे, त्याच्यामध्ये तर त्या प्रेग्नंट आहेत. तेव्हा डॉक्टर म्हणतात की ह्या रिपोर्टचं मला काही कळत नाही आहे. तुम्ही ह्या हॉस्पिटलला जाऊन हवं तर तुम्ही विचारपूस करून घ्या, पण ह्या प्रेग्नंट नाही आहेत
हे मी तुम्हाला खरं खरं सांगते. मला तुम्हाला कुणालाही अंधारात ठेवायचं नाही आहे. हवं तर तुम्ही आत्ताच्या आत्ता त्यांना हॉस्पिटलाइज करा. आपण त्यांच्या सर्व प्रेग्नन्सी टेस्ट करूया. त्या प्रेग्नंट नाही आहेत हे मी तुम्हाला रिपोर्ट करूनसुद्धा दाखवू शकते. तेव्हा प्रेक्षकांनो, तिलोत्तमा म्हणत असते की नाही ठीक आहे डॉक्टर, आमचा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे, पण तरीसुद्धा आम्हाला प्रेग्नन्सी टेस्ट करायच्या आहेत. कारण का, आम्हाला खरं खोटं करायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, ऐश्वर्याला लगेचच हॉस्पिटलला नेण्यात आलेलं असतं आणि तिच्या संपूर्ण टेस्ट केल्या जातात. आणि तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की तुम्ही बघितलंत का, सर्व रिपोर्ट बघा, त्या कधी प्रेग्नेंट नव्हत्याच, त्यांनी तुम्हाला खोटं सांगितलं असेल. तेव्हा प्रेक्षकांनो, तिलोत्तमा म्हणत असते की ऐश्वर्या हे सगळं काय आहे. संपूर्ण रिपोर्ट घेऊन तिलोत्तमा ऐश्वर्याला घेऊन आता घरी आलेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याला जाब विचारण्यात आलेला असतो. तेव्हा ऐश्वर्याला काय बोलावं काही कळत नसतं. तर प्रेक्षकांनो, इथे तिलोत्तमा तिला विचारते की खोटं बोलायचं कारण काय होतं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, नाही आई, मी खरंच सांगते, मी खरोखर प्रेग्नेंट होते, रिपोर्ट तुम्ही बघितले ना. तेव्हा प्रेक्षकांनो, सावली म्हणत असते ते रिपोर्ट खोटे आहेत, कारण मी तुम्हाला फोनवरती बोलताना ऐकलं होतं. तुम्ही कुणाला तरी सांगत होतात की तुम्ही प्रेग्नन्सीचं नाटक केलं आहे आणि ते कधीपर्यंत तुम्हाला चालू ठेवायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सावळीने सत्य सांगितल्यानंतर अमृताने सगळ्यांना खरं सांगितलेलं असतं की अमृताला मिळणारं अटेन्शन हे मला बघवत नव्हतं आणि म्हणून मी खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक केलं. हे भांडं आता ऐश्वर्याचं फुटलेलं असतं आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, तिलोत्तमाला ऐश्वर्याचा भयंकर राग आलेला असतो. तर अशा रीतीने ऐश्वर्याने जे खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक केलेलं असतं ते सावलीमुळे, तिच्या हुशारीमुळे सगळ्यांच्या समोर आलेलं असतं.